मित्रांनो, आंब्याचा सीझन संपलेला आहे आणि नवीन आंब्याच्या हंगामाची तयारी करायची आहे। मी काय प्रोसेस करत असतो, पहिली गोष्ट आता आंब्याची छाटणी करायची, प्रूनिंग करायची। ह्या ज्या फांद्या आहेत ना, बाहेर आलेल्या फांद्या किंवा खाली लोंबत असलेल्या फांद्या, म्हणजे आतमध्ये सूर्यप्रकाश खेळता राहिला पाहिजे यासाठी प्रूनिंग करायची। सेकंड थिंग, संपूर्ण झाडाच्या खोडापासून वरपर्यंत म्हणजे 2.5 ते 3 फूट बोर्डो पेस्ट अप्लाय, हे सेकंड। आणि थर्ड स्टिंग, आंब्याला देणार आहेत आता फर्टिलायझर। फर्टिलायझरमध्ये काय मी करत असतो, 3 पद्धतीत आपल्याला, आयदर केमिकल फर्टिलायझर, आयदर ऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा केमिकल प्लस ऑर्गॅनिक। मी थर्ड ऑप्शन चॉईस करत असतो आणि याचं रिझन ते काय माहिती आहे। ऑर्गॅनिक फर्टिलायझर मी नॉर्मली कावडंग वापरत असतो। कावडंगमध्ये नायट्रोजन भरपूर मिळतं। नायट्रोजन काय करतं, झाडाची ग्रोथ करतं, झाडाला हिरवेगार ठेवतं। परंतु फक्त नायट्रोजनने आपल्याला चांगली फळं आणि फुलं मिळत नाही। यासाठी फॉस्फरस आणि पोटॅश हवे, आणि फॉस्फरससाठी मी वापरत असतो सिंगल सुपर फॉस्फेट, आणि पोटॅशसाठी म्युरेट ऑफ पोटॅश। क्वांटिटी किती, फर्टिलायझर ऑर्गॅनिक किती वापरायचं आणि केमिकल किती, या दोघांचं कॉम्बिनेशन करतो आहे। कसं दाखवतो तुम्हाला। फर्टिलायझरमध्ये आंब्याचं हे स्टेम आहे, या स्टेमच्या बाजूनी साधारण 2.5 ते 3 फूट, कारण का माझं झाड 5 वर्षाचे, 2.5 ते 3 फूट संपूर्ण रिंग केलेली आहे। आणि या रिंगमध्ये पहिल्यांदा टाकलं हे संपूर्ण गाईचं शेण। 5 वर्षाच्या झाडाला एक साधारण 15 ते 20 किलो कुजलेलं गाईचं शेण संपूर्ण झाडाच्या भोवती टाकतो आहे। त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट, ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे। फॉस्फरसचं काम काय, झाडाची मुळं मजबूत करणं, झाडाचं स्टेम मजबूत करणं, झाडाची इम्युनिटी वाढवणं। आणि थर्ड थिंग, झाडाला फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग चांगलं होण्यासाठी पोटॅशची गरज असते, त्यासाठी मोरॅट ऑफ पोटॅश। म्हणजे 15 किलो कावडंग, साधारण 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 600 ते 700 ग्रॅम मोरॅट ऑफ पोटॅश, केमिकल प्लस ऑर्गॅनिक, हा माझा फॉर्म्युला आहे। त्यानंतर हे संपूर्ण टाकल्यानंतर संपूर्ण झाडाच्या बुंध्याला ही माती ओढून घ्यायची। आणि अजून एक थिंग, तुम्हाला झाडाला मुंग्या लागू नयेत, वाळवी लागू नये, याच्यामुळं कावडंगमध्ये मी एक साधारण 2 किलो नीम पेंड, म्हणजे आपल्या कडुलिंबाची पेंड जी आहे ना, ती त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे। हे संपूर्ण लेअर झाडाच्या 2.5 ते 3 फूट बाजूला पसरून दिलेले आहे। आणि संपूर्ण त्या पसरलेल्या लेअर आता ही माती ओढून घ्यायची, आणि पावसाळा अजून चालू झालेला नाही, त्यामुळं पाणी द्यायचं। बस हा एक डोस द्यायचा, आणि सेकंड डोस आपल्याला ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्यायचा। मग पहा आंब्याला कशा प्रकारे फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग होतं ते।